नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या झटपट 24 बातम्यांवर. रिव्हर डेव्हलपमेंटच्या नावाखाली साबरमतीचे मॉडेल कॉपी पेस्ट होतं अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. चोपडा तालुक्यातील 70% गुरांच्या कानाला टॅगिंग केले असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक संपन्न झाली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सचिन अहिरे यांचा जनसंवाद मेळावा पार पडला. याला भरघोस प्रतिसादही मिळाला. काजू हमीभावासाठी निघालेल्या शासन निर्णयाविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले आहे. सोलापुरातील पूनम गेट येथे पीक विम्याची रक्कम न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन केले असून मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील दिला आहे. उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी असल्याचा गंभीर आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरणामुळे बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. धुळे शहरात एका ट्रक चालकाने 4 चाकी वाहनाला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला असून या घटनेत धुळे जिल्ह्यातील रहिवासी आणि मुंबईत कार्यरत असलेले तरुण पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांचा जागीच मृत्यू झालाय, तर इतर 2 जण गंभीर जखमी झालेत. नांदेडमधील बालाजी कल्याणकर यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. शबरी वित्तीय महामंडळाच्या वाहन वाटप योजनेचा आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय समिती व ग्रामस्तरीय समिती यांची आज हदगाव येथील उकळाई आश्रम येथे आढावा बैठक घेण्यात आली. ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी किसान अधिकारी अभियानसह मवियाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय. उद्धव ठाकरे यांचा आमच्या मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचं रमेश खरे यांनी सांगितलंय. अजित पवार स्वतःच्या स्वार्थासाठी अमित शहा यांना भेटत होते असा गंभीर आरोप महेश तपासे यांनी अजित पवारांवर केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या साईबाबा मंदिराचे विश्वस्त बळीराम नाईबागकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. जळगाव पोलिसांची मोठी कारवाई. 66 किलोचा गांजा जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबई येथील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी मराठा क्रांती ठोक मोर्चाने आंदोलन केले. महाराष्ट्रासह धुळे जिल्ह्यात प्रथमच मिनी मोक्का अंतर्गत 2 सराई चोरट्यांवर देवपूर पोलिसांनी कारवाई केली आहे. नाशिक शहर डेंग्यूचे हॉटस्पॉट बनलं असून नाशिकमध्ये महिन्याभरातच 311 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. यामुळे नाशिक महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली आहे. 30 वर्षीय तरुणाचा अज्ञात मारेकऱ्यांनी चक्क गळा आवळून हत्या केली असून अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यंदा मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर 202 विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे, तर पश्चिम रेल्वेने देखील 6 गणपती स्पेशल ट्रेन सोडल्या आहेत.